नमस्कार मंडळी. आषाढी एकादशी दिंडी सुखसोहळा याचे आपण 5 भाग आतापर्यंत पाहिलेले आहेत. अजून पण पुढे भाग येणार आहेत, तरी आपण ते अवश्य पहा. आता हे जे चित्रीकरण आहे हे मी पूर्णपणे दिंडीसोबत चालत चालत करत आहे. जेवढं शक्य आहे तेवढं मी टप्पे दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आता दिंडी कुठपर्यंत पोचली, आता कुठपर्यंत चहा पाणी घेतला दिंडीने आणि दिंडीत कसं चैतन्य आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपण हे व्हिडिओ अवश्य पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंटसुद्धा करा. कॉमेंट करत नाही तुम्ही कोणीही, तर कॉमेंट करा. तुम्हाला कसे व्हिडिओ वाटतात, काही सल्ले असतील तर द्या. धन्यवाद. नामदेव तुकाराम सोपान मुक्ताबाई तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम सोपान मुक्ताबाई तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम सोपान मुक्ताबाई तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम सोपान मुक्ताबाई तुकाराम. ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम.
ग देव भेटला आल्या वाटी आम्ही आलो या देवाच्या भेटी ग देव भेटला आल्या वाटी आम्ही आलो या देवाच्या भेटी ग देव भेटला आल्या भेटी आणि पायी लागती खडे विठोबा चालत ये ना पुढे पुढे पायी लागती खडे विठोबा चालत ये ना पुढे पुढे पायी लागती खडे विठोबा धावत ये ना पुढे पुढे पायी लागती खडे विठोबा धावत ये ना पुढे पुढे ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 चंद्रभागेला आला लोंढा पाणी लागले वडाला रुक्मिण म्हणते धाव विठ्ठला पुढली कामुला बुडाला चंद्रभागेला आला लोंढा पाणी लागले वडाला रुक्मिण म्हणते धाव विठ्ठला आपला बुडाला अलीकड ये मला पलीकड ने पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा अलीकड ये मला पलीकड ने पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा अलीकड ये मला पलीकड ने पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा अलीकड रे मला पलीकड रे पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा 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 हॅलो आता इथे थांबायचं आहे ते शेट इथे आलेला आहे आपण त्या मान्यवरांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे रणजित शेट्टी यांना विनंती आहे की आपण इकडे दुबई यायचं आहे आणि आम्ही जो सत्कार करणार आहोत त्याचा येतो तो मान घ्यायचा आहे आपण सर्वांनी रणजित शेट यांचा सत्कार करतील मनोज भोईर प्रमोद पेढे आणि मोहन भोईर हे त्यांचा सत्कार करतील आपण जोरदार टाळ्या वाजवा आणि याच्या संदर्भात दशरथ पेढे हे आपल्याशी इंटरव्ह्यूज करतात. हॅलो, या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सुरुवातीपासून दिंडी काढत होतो पण एक दिवस रणजित राणे याने दिंडी आमची रस्त्यातून पाहिली आणि त्वरित त्याने 10,000 रुपयाची देणगी दिली. तेव्हापासून ही दिंडी जिवंत राहिली आणि आतापर्यंत सतत 10,000 रुपये 25,000 रुपये देऊन दिंडी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने धन्यवाद. त्यासाठी लांब आहे घरामध्ये रामकृष्ण हरी चपला टेप अरे नंबर नाही आला. हरी रामकृष्ण हरी.
थोडीशी विश्रांती सावलीला. ठीक आहे ठीक आहे चल, चल. ठेवतो हं. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझ्या मनाला माझ्या जीवाला विसावा पंढरीचा माझ्या हृदयी वसावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी वसावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी वसावा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला रामकृष्ण हरी. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
दोन तीन ढोलं बरं बसलो काय बायकाने क्लास घेतली आहे. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण आपल्या पंढरपूरला जाते. तसाच आमचा हा छोटासा एक प्रयोग आहे. आमचा हा छोटासा प्रयोग आहे आणि यामध्ये सर्व आमचे नागरिक, त्याच्यात सर्व लोक घर प्रत्येक घरातले सदस्य हे भाग घेतात आणि आमची ही श्रद्धा आहे की आम्ही नांदाईपाडा मंदिरातून आमचे विठू माऊलीची मूर्ती घेऊन आमच्या वर्सोली म्हणजे अलिबाग रामनाथ वर्सोली इथे त्या विठोबा मंदिरात भेटीला नेतो. आमची एक अनेक वर्षापासूनची ही श्रद्धा आहे. पूर्वी आमचे लोक एक 10, 20, 25, 30, 40, 50 वर्षापूर्वी छोटी मोठी गाडी करून आमचे वडील, त्याचे वडील, वडिलांचे वडील हे पंढरपूरला जात असत. पण तेव्हा प्रमाण थोडा छोटा असत आणि भजन गायन करून गायन करून देवाला भाव अर्पण करणं हा याच्या पाठीमागचा मूळ हेतू आहे आणि चांगला हेतू आहे. सगळ्यांना सुखी ठेवण्यासाठी देवाकडे ही प्रार्थना आहे. हे अभंगवाणी यांचा एकाचा जरी आपण एकाही याला स्पर्श केला, एका ग्रंथाला, तरी आपल्याला सुख मिळतं, आनंद मिळतो. अभंगांमधून आणि याच्यातून सांगितलेलं आहे सर्व म्हणजे सेवा कशी करावी, आनंद कसा निर्माण करावा, लोकांना कसं हे करावं, आईवडिलांची कशी सेवा करावी, त्यांना आईवडिलांची कशी सेवा करावी, लोकांशी कसं वागावं आणि आपल्या संपर्कात असलेल्या जनतेला आपण कसा न्याय द्यावा. सेवा म्हणजे काय, पूजा म्हणजे काय, याचा अर्थ संतांनी आपल्याला ग्रंथांमध्ये नमूद करून दिलेला